पुणे जिल्हाधिकारी दालनामध्ये लोणावळा स्कायवॉक प्रकल्पाबाबत बैठक पार पडली। या बैठकीमध्ये पर्यटन वाढ, पायाभूत सुविधा, पर्यायी रस्ते तसंच स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ठोस उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला। या प्रकल्पातून लोणावळ्यातला विकास वेगाने होईल असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला। मावळमधल्या तळेगाव दाभाडे ते उरळी कांचन रेल्वे बायपास प्रकल्पाला विरोध करण्यात आलाय। साकणच्या कुरोळी गावाला या मार्गाचा फटका बसणार आहे। या प्रकल्पामुळे घरं, दुकानं, गोडाऊन तसंच प्लॉटिंगमधले घरकुल, शेतजमिनी आणि उपजीविकेची साधनं नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जाते। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। पुण्यामध्ये बाजरीच्या मळणीच्या कामाला आता वेग आले आहे। पावसानं उघडीप दिली आहे। शेतकऱ्यांनी बाजरी मळणीचं काम सुरू केलंय आणि यंदा बाजरीच्या पिकातून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न सुद्धा मिळतंय। मावळमध्ये बायकोचा खून करणाऱ्या नवऱ्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली। वडगाव मावळ सत्र न्यायालयानं आरोपी योगेश कैलास जाधव याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे। बायकोला मुलगी झाली म्हणून नेहमी वाद घालणाऱ्या आरोपी नवऱ्यानं भांडणात गळा दाबून पत्नीचा खून केला। पुण्यामधल्या वाघोली परिसरामध्ये युनिट 6च्या पथकानं मोठी कारवाई केली। धारदार शस्त्रासह 4 अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आणि या 4ही अल्पवयीन मुलांकडून पोलिसांनी 4 लोखंडी धारदार शस्त्र जप्त केली। लोणावळा पोलिसांनी अल्पवयीन मुली आणि महिलांचं अपहरण करून अत्याचार करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा मुख्य सूत्रधार बेताब पवारला गजाआड केलं। तब्बल 2 वर्षांपासून महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक पोलिसांना चकवा देणारा हा आरोपी कलबुर्गी, कर्नाटका इथं अटक सत्रात सापडला। छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणामध्ये पाण्याची आवक वाढली, त्यामुळे धरणाचे 12 दरवाजे अर्ध्या फुटानं उघडण्यात आले। धरणामधून 6000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे गोदावरी नदीकाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे। संभाजीनगरमध्ये जिममध्ये एका 20 वर्षाच्या मुलीला अचानक चक्कर येऊन हृदयविकाराच्या झटक्यानं तिचा मृत्यू झाला। जिममध्ये असताना मुलीला अचानक चक्कर आली, तिला रुग्णालयामध्ये नेलं आणि यावेळी उपचारादरम्यान तिला हृदयविकाराचा झटका आल्यानं मृत्यू झाला। संभाजीनगरमध्ये पोलिसांनी दहशत माजवणाऱ्या गुंडाची धिंड काढली। कुख्यात गुंड जावेद उर्फ टिप्यानं 2 वर्षांपूर्वी पुंडलिकनगर भागात मैत्रिणीसह कारवर चढून दारू पिऊन नाच केला होता आणि त्याच ठिकाणी पोलिसांनी पुंडलिकनगरमध्ये गुंडाची धिंड काढली। छत्रपती संभाजीनगरच्या गवताळा अभयारण्यामध्ये शीर नसलेला एक मृतदेह आढळला होता आणि जवळ सापडलेल्या कवटीतला जॉ फ्रॅक्चर क्लिपवरून पोलिसांनी 7 दिवसात या क्रूर हत्येचा उलगडा केला। निखिल हिरामण सूर्यवंशी असं मृताचं नाव आहे। त्याचा जिवलग मित्र श्रावण ज्ञानेश्वर धनगर यानंच खून केल्याचं निष्पन्न झालंय आणि त्याला अटक करण्यात आली आहे। नाशिकमधल्या गिरणा धरण 100% आता भरलंय, त्यामुळे यंदाचा पाण्याचा प्रश्न मिटलाय आणि सध्या धरणातून 1000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू झाला। मालेगाव, नांदगाव परिसरातल्या गावांना याचा मोठा लाभ होणार आहे।